विद्यार्थी मित्रांनो, रोटेशनल डायनॅमिक्सवरचा हा दुसरा व्हिडिओ. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सर्क्युलर मोशन काय असतं ते पाहिलेलं आहे. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कशाला म्हणायचं, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर कशाला म्हणायचं आणि सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन कशाला म्हणायचं हे आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आज आपण सेंट्रिपेटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स याच्याविषयी माहिती पाहणार आहोत. सेंट्रिपेटल फोर्स पाहायच्या वेळेस आपण सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन काय असतं ते आपण पाहिलं होतं की जेव्हा एखादी बॉडी किंवा एखादा पार्टिकल सर्कलमध्ये फिरतो त्यावेळेस तिथे ते ॲक्सलरेशन तयार होत असतं. द ॲक्सलरेशन विच इज अलॉंग द रेडियस अँड डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर इज कॉल्ड ॲज द सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन. अशा प्रकारे ॲक्सलरेशन आपण पाहिलेलं आहे जे अलॉंग द रेडियस आहे आणि डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर आहे. देन द फोर्स ॲक्सलरेशन का तयार झालं, बिकॉज द फोर्स आर देअर, आणि म्हणून आपल्याला त्याच्या फोर्सचे आपल्याला इथे डेफिनेशन करता येईल. द फोर्स ॲक्टिंग ऑन द पार्टिकल अलॉंग द रेडियस अँड डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर इज कॉल्ड ॲज द सेंट्रिपेटल फोर्स. नाउ इफ यू सी दॅट the force is like as this. If it is the circle, O is the center of the circle and this is the radius vector. हा radius vector आहे आपला. The particle of mass m is there. इथं particle ज्याचं mass m आहे तो इथे आहे at point P, suppose that, and therefore the centripetal force is given by, it is the mass into the centripetal acceleration. The equation is that F is equal to m omega square r. It is equal to m omega square r. If you put the value of omega, it can be written as mv square divided by r, or it is equal to mv omega. In vector form, it is written as vector F is equal to minus m omega square vector r. The negative sign is that because the radius vector and the force is there in opposite in direction. You can see the force is directed towards the center and radius vector is away from center. Therefore, there is a negative sign in vector form. Centripetal force ha real force hai. It is a real force. And it is due to the, suppose that the gravitational force, nuclear forces, electrostatic forces, या फोर्सेसमुळे सेंट्रिपेटल फोर्स हा तयार झालेला आहे. म्हणून सेंट्रिपेटल फोर्स हा एक ॲडजेक्टिव्ह आहे. ते एक नाव तो फोर्स नसून ते एक नाव आहे आपण म्हणूया. दिस इज द ॲडजेक्टिव्ह ऑफ दिस. हा सेंट्रिपेटल फोर्स कुठे असतो की व्हेन देअर इज अ इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. ज्यावेळेस इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये बॉडी असते त्यावेळेस सेंट्रिपेटल फोर्स प्रेझेंट असतो. अंडर द ॲक्शन ऑफ सेंट्रिपेटल फोर्स, सेंट्रिपेटल फोर्सच्या ॲक्शनमुळे काय होतं तर ती व्हेलॉसिटी आहे ती टँजन्शियल राहते इन सर्क्युलर मोशन. आपण पाहिलं होतं की सर्क्युलर मोशन असताना पार्टिकलची व्हेलॉसिटी ही टँजन्शियल असते. ही टँजन्शियलमध्ये राहण्यासाठी कोण काम करतं तर हा सेंट्रिपेटल फोर्स. दीज आर द डायरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटीज. ह्या व्हेलॉसिटीजच्या डायरेक्शन आहेत आणि ह्या टँजन्शियल का राहतात तर तिथे सेंट्रिपेटल फोर्स आहे म्हणून त्या टँजन्शियल राहतात. मग याचे एक्झाम्पल काय, व्हॉट आर द एक्झाम्पल ऑफ द सेंट्रिपेटल फोर्स. द एक्झाम्पल ऑफ सेंट्रिपेटल फोर्स, पहिलं एक्झाम्पल आपण सांगू शकतो की इफ यू बाइंड ए स्टोन टू ए स्ट्रिंग ॲट वन एंड अँड अदर एंड इन युअर हँड, इफ यू रिव्हॉल्व इन ए सर्कल, then the tension between the string is the centripetal force. दुसरं उदाहरण आपल्याला सांगता येतं की द अर्थ रिव्हॉल्विंग अराउंड द सन. हे जे आहे अर्थ रिव्हॉल्विंग अराउंड द सन, बिकॉज देर इज ए ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड सन,
आणि तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आता सेंट्रिपेटल फोर्स प्रोव्हाइडेड करतो, म्हणून अर्थ ही सन भोवती फिरते आहे, अर्थ रिव्हॉल्विंग अराउंड द सन. दुसरं एक्झाम्पल आपल्याला अजून एक एक्झाम्पल सांगता येईल की द इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. The revolving because it is the electrostatic force between the nucleus and the electrons, and because of this the electrostatic force it provided the necessary centripetal force. त्यानंतर सेंट्रीफ्युगल फोर्स आपल्याला पाहायचा आहे की ज्यावेळेस आपण पाहतो की मेरीगो राऊंडवरती एखादा माणूस मेरीगो राऊंडच्या चेअरवरती बसलेला आहे आणि मेरीगो राऊंड आता now it is rotating, the chair is rotating. If the chair is rotating, you can see that the person which is sit in the chair are pushed in outward direction. It push in outward direction because of the centrifugal force. Suppose that if it is the chair moving in the circle, then what happen? This person experience the force in the outward direction. This experience is this force is nothing but the centrifugal force. Now what are the definition? What is the definition for the centrifugal force? आता आपल्याला असं सांगता येईल the force acting on the particle along the radius and directed away from the center. You can see in the figure it is directed away from the center. It is called as the centrifugal force. The magnitude of centrifugal force is equal to the centripetal force. Therefore, the centrifugal force is written as m omega square r. It is equal to mv square divided by r, or it is equal to mv omega. In vector form, it is written as f bar is equal to plus m omega square r bar. The positive sign is that because the direction of this r bar and the force f bar along the same direction, therefore the positive sign is there. Vector f bar is equal to plus m omega square vector r bar. Centrifugal force is a pseudo force arising due to the centripetal acceleration of the frame of reference. इट इज ए नॉन रिअल फोर्स. हा रिअल फोर्स नाही, तो नॉन रिअल फोर्स आहे. म्हणजे हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा न्यूक्लिअर फोर्स किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समुळे तयार झालेला नसून हा अजून एक दुसरा नॉन रिअल फोर्स आहे. हे रिअल फोर्सेस झाले, मी तुम्हाला सांगितले ते, तर त्याच्यामुळे हा तयार झाला नाही, म्हणून हा नॉन रिअल फोर्स आहे. इट इज ए सुडो फोर्स बट इट इज नॉट ए इमॅजिनरी फोर्स. परंतु हा इमॅजिनरी फोर्स नाही, तो सुडो फोर्स आहे. मग याचे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा आपण मेरीगो राऊंडमध्ये बसतो, मेरीगो राऊंडच्या चेअरमध्ये आपण बसतो आणि त्याच्यावरती तिथे देन द पर्सन विच ऑब्झर्व दॅट or which experience that the outward push which is called as the centrifugal force. दुसरं एक्झाम्पल आपल्याला सांगता येतं की व्हेन यू ट्रॅव्हल बाय बस ऑर ए कार, एखाद्या बस किंवा कारमधून तुम्ही ट्रॅव्हल करता आहात अँड इफ द बस टेक्स ए टर्न, बस ज्यावेळेस टर्न घेते त्यावेळेस आपण पाहतो की द पॅसेंजर एक्सपिरियन्स द आउटवर्ड पुश. पॅसेंजर आपल्याला आउटवर्ड पुश त्याला एक्सपिरियन्स करतो आणि हे कशामुळे झालं तर इट इज बिकॉज ऑफ द सेंट्रीफ्युगल फोर्स.